84 साली घोलप साहेबांच्या नेतृत्वाखाली जे भवानी माता पॅनल विठ्ठलराव आपण केलेलं होतं त्याच्यामध्ये डायरेक्टर केलेलं। त्या संदर्भामध्ये माझी सुरुवात राजकीय झाली। मी स्वप्नात देखील कधी समजलो नाही की मी राजकारणामध्ये येईन, कारण माझा स्वभाव असला एक घाव दोन तुकडे। एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगायचं, नाही तर नाही म्हणून सांगायचं। मला खूप जणांनी सांगितलं तुम्ही काय राजकारणात येणार नाही, तोंडावर सांगता नाही म्हणून कसं काय जमेल। मी म्हणलं ठीक आहे बाबा, स्वभाव आहे, उगीच हेलपाटे घालायला आवडत नाही। परंतु मला लोकांनी प्रेम दिलं, पाठिंबा दिला। मगाशी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं ते घडलं। मी जरा त्यांच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा असल्यामुळं आमचे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या निवडणुका झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले। इथं मी सभा घेतल्या, त्यांनी सभा घेतल्या, सगळं काही तुम्ही पाहिलेलं आहे। परंतु आज आम्ही विकासाच्या करता एकत्र आलेलो आहे। आज आम्ही देशाच्या सर्वांगीण विकास व्हावा, देश जगातली तिसरी अर्थव्यवस्था देशाची व्हावी, महासत्ता बनावी, देशातला सर्व जाती धर्माचा माणूस गुण्या गोविंदाने नांदावा, त्याला मदत व्हावी, त्याच्यामध्ये कुणी दुर्लक्षित राहू नये, हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे, हे आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या वडीलधाऱ्यांनी जाचक परिवारांनी पुढाकार घेतला, बाकीच्यांनी साथ दिली आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली, त्यावेळेस पासूनचा काळ तुम्हाला माहिती आहे। आपल्याला मला आजोबा सांगायचे की अजित 18 दिवसाला पाणी यायचं, कुठलं फाट्याला, 19-20 दिवसाला पाणी यायचं। आता पाणी जातंय 50 ते 60 दिवस। फाटे सुटायला किती दिवस लागतात? 51 दिवस तर लागतात। हे का घडलं? आपल्याकडचं क्षेत्र अतिशय कमी होतं। आम्ही लहानपणी काठेवाडीला यायचो त्यावेळेस कुठंतरी ऊस ठराविक ठिकाणी दिसायचा, आता जमीनच शिल्लक कुठं ठेवली नाही, दिसल तिथं कांड दाबायचं काम चाललंय। आणि धरणं तेवढीच, आणि लोड एवढा प्रचंड वाढला की त्याच्यामुळे पाण्याची कमतरता भासायला लागली। नवी टेक्नॉलॉजी आली, ठिबक आलं, मायक्रो स्प्रिंकलर आलं, स्प्रिंकलर आलं, शेततळी झाली। एक पाळी शेततळ्यातनं कशी घेता येईल हा प्रयत्न आपण करतो। अशा अनेक प्रकारे माझा शेतकरी कष्ट घेत असतो। मित्रांनो, मी पुन्हा सांगतो, ही भावकीची निवडणूक नाही। काही जण म्हणतात याला ह्या वयात दादानी साहेबाला नको होतं सोडायला, अशी चर्चा पारावर बसतात। मित्रांनो, मी साहेबांना कधी सोडलं नाही। मी 84ला सुरुवात केली, आप्पासू काका हे बघत होते, आणि मी 87ला राजकारणामध्ये, आता रामभाऊ बलवण पण वारले, परंतु त्याच्याच वस्तीवर आम्ही बसलो होतो आणि तिथं म्हटलं की चला तरुणांना एकत्र येऊन बारामतीमध्ये कामाला सुरुवात करायची, आणि खरेदी विक्री संघात बसायला लागलो। तेव्हापासून 87 पासून 2000 आता 23 पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा। तुम्हाला संसरकरांनो माहिती नाही, परंतु एकदा फार पूर्वी आम्ही लहान असताना मला आजी आजोबांनी सांगितलेलं होतं, आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं। स्वर्गीय वसंतदादा पवार हे आमचे सगळ्यात थोरले काका बाय इलेक्शनला उभे होते। त्यावेळेस पवार साहेब विद्यार्थी होते कॉलेजमध्ये। साहेबांनी त्या दिवशी त्यांना विरोध केला। अख्खं कुटुंब पवारांचं आमच्या दादांच्या बरोबर होतं, पण पवार साहेबांनी त्यावेळेस विरोधी काम केलं। हे सुरुवात आहे, हे काही नवी सुरुवात नाही आहे। आणि त्याच्यानंतर मग राजकीय समीकरणं बदलली। दुर्दैवाने दादांचं दुःखद निधन झालं आणि पवार साहेब 67ला उभे राहिले, परंतु 67ला पवार साहेबांनी संधी हे चव्हाण साहेबांनी दिली। प्रत्येकाला इथं बसणाऱ्याला कुणीला कुणी संधी दिलेली आहे। हर्षवर्धन पाटलांना घोलप साहेबांनी आणि भाऊंनी संधी दिली, तुम्ही त्यांना निवडून दिलं। त्याच्यामध्ये दत्ता मामाला पण कुणी संधी दिली हे तुम्हाला माहिती आहे। मलाही साहेबांनी संधी दिली, साहेबांनाही चव्हाण साहेबांनी संधी दिली। 72ला नंतर पुन्हा पवार साहेब राज्यमंत्री झाले, 75ला मंत्री झाले, 78ला वसंतदादांच्या बद्दल आता संजय भैया बोलले, एक शेतकऱ्यांचा लोकप्रिय नेता। सरकार चालू होतं म्हणजे कारभार करत होतं, त्याच्यामध्ये वसंतदादांचं सरकार पाडलं 78लाच, आणि
पुलोदला घेऊन म्हणजे जनता पक्षाला घेऊन सरकार बनवलं, त्यावेळेस पवार साहेबांनी चव्हाण साहेबांचं ऐकलं नाही. ज्यांनी संधी दिली त्यांचं ऐकलं नाही. 78 सालीच 80 साली निवडणुका झाल्या, इंदिराजींनी बरखास्त केलं. त्याच्यानंतर 80ला दादांचंच मंत्रिमंडळ आलं. त्याच्यानंतर मला वाटतं अंतुले साहेबांचं आलं. त्याच्यानंतर 85ला पुन्हा सरकार आलं नाही. पुलोद त्या ठिकाणी पराभूत झालं. परत मग 86 डिसेंबरला आपल्याला सांगितलं की आता आपण समाजवादी काँग्रेस आहे मध्ये विलीन करायची. औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगरला तो कार्यक्रम झाला. तो झाल्यानंतर त्यांना कदाचित राजूजींनी सांगितलं असेल मी काही दिवसांनी मुख्यमंत्री करेल. 88ला जुलैमध्ये मुख्यमंत्री झाले. 90 पर्यंत होते. 90ला निवडणुका झाल्या, परत मुख्यमंत्री झाले. 91ला तुम्ही मला खासदार निवडून दिलं. मला PV नरसिंहांनी सांगितलं विश्वासदर्शक ठराव झाल्यावर राजीनामा द्यायचा. म्हणलं राजीनामा काय विचार नाही, का द्यायचा, कसा द्यायचा, काही नाही. राजीनामा देऊन टाकला. पुन्हा मी इकडं आमदार म्हणून झालो, ते तिकडं खासदार म्हणून गेले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकदा म्हणजे कृषी मंत्री होते. त्याच्यानंतर 95 पुन्हा बॉम्बस्फोट झाला, पुन्हा राज्यामध्ये आले. 95ला पुन्हा सरकार गेलं. विरोधी पक्ष नेता भुजबळ साहेबांना केलं आणि साहेब दिल्लीला गेले. सगळी प्रचाराची यंत्रणा आपण बघत होतो. कुठं अडचण येऊन देत नव्हतो. सगळ्या जिल्हा परिषद, जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, सगळ्या संस्था कशा साहेबांच्या बरोबर राहतील, सगळे कारखाने साहेबांच्या बरोबर कसे राहतील, अपवाद निराभिमान इंदापूर